बऱ्याच वेळा होतं असं की चित्रपटसृष्टी म्हणलं, की ती फिल्म इंडस्ट्री म्हणजे फक्त अभिनेता असतं का? तिकडं अमोलकच असतं का? तिकडं बाबा मुली म्हणजे बऱ्याच वेळा असतं की नाही का आपल्या मुला-मुली त्यात पाठवू नका, मुली गेल्या तिथेच होईल, तेच करावं लागतं का? म्हणजे ह्याच्या बाबत बाबत बरेच भ्रम आहेत लोकांचे, हं. की बाबा मी पण काम करत होतो. तर माझंही लग्नाची वेळ आली, की बा नेमकी चला आता लग्न. मग त्यावेळेस मग इंडस्ट्रीतला मुलगा आहे, तो कसा असेल? ती मुलगी आहे, ती कशी असेल? तर अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे ह्याच क्षेत्रात असं नाही, सगळीकडे ते असतंच. पण आपल्या इंडस्ट्री बाबतच जास्त त्याला हायलाइट केलं जातं, प्रसिद्धी केली जाते. ते चघळलं जातं सारं. त्याच्याविषयी तुम्हाला बेसिकली जे नवीन निर्माती येणार आहेत किंवा जे चित्रपट क्षेत्रात काम करतात किंवा ज्यांना करिअर करायचंय, त्यांना एकच गोष्ट सांगेन की फिल्म मेकिंग इज अ सिरियस बिझनेस. जसं डॉक्टर एक क्षेत्र आहे, वकील एक क्षेत्र आहे, कुठलं औद्योगिक क्षेत्र आहे. तसं चित्रपटसृष्टी, फिल्म इंडस्ट्री हे एक क्षेत्र आहे आणि हा एक धंदा आहे. बिझनेस आहे तो, व्यवसाय. बिझनेस आहे. बिझनेस काय होईल लय रेपुटेड शब्द होईल. आपण थोडं खालच्या पातळीवरती घेऊया. बरोबर. खालच्या पातळीवर घेऊया. तो एक धंदा ऍक्च्युअली तो. हम्म. त्यात पैसे टाकायचे, हम्म. पैसे कमवायचे. बरं. त्याच्या व्यतिरिक्त जे उद्योगकार होतात ना, त्यांना काय धंदा करायचा नसतो. त्यांना असं असतं की बाबा मला कुठं मांडीवाट ठेवायला भेटेल. म्हणजे उदाहरणार्थ मी अशी उदाहरणे पण काय पाहिलेली आहेत, की समजा प्रोड्युसरला कन्व्हिन्स करायला जायचंय, तर एखादा डायरेक्टर बसतो 4 मुली, 2-3 बोल्ड मुली घेऊन जातो. त्या निर्मात्याचं बजेट असतं ₹50,00,000 ₹60,00,000 किंवा ₹1,00,00,000. पण तो ज्यावेळेला तो डिरेक्टर स्टोरी ऐकवतो, हम्म. तर ह्या तो 60,00,000 आहे डिरेक्टर स्टोरी ऐकूपर्यंत. बरोबर. पण तसे ह्या आजूबाजूच्या ज्या अप्सरा रंभा असतात, ज्या अचानक मादक होणाऱ्या असतात त्या जेव्हा उठतात आणि चुकून त्या निर्मात्याच्या शेजारी बसवतात किंवा बसतात तिथं. अच्छा ऑटोमॅटिकली त्या निर्मात्याचं बजेट ₹2,00,00,000 होतं. त्याची बायको पण टेन्शनमध्ये येते की आईच्या गावात अरे हा काल परवापर्यंत कधी नटत होता, आता चकाचक का राहायला लागलाय, हा एवढा नटायला लागलाय. एवढा तो पिक्चर बनतो. कसा बनतो पुढची स्टोरी आली अर्धी तुम्हाला माहिती आहे, अर्धी प्रेक्षकांनाही माहिती आहे. बरोबर. बनतो. तो निर्माता 2च्या ऐवजी ₹3,00,00,000 लावतो. ते 4-5 महिन्याची प्रोसेस जाते. बरोबर. 6 महिन्याने कळतं की आपल्याला भलं मोठं भागदाड पडलंय. तो जेव्हा चित्रपट बनलेला तो दिग्गज जे जाणकार लोक आहेत, जे प्रस्थापित लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन तो घेऊन जातो. त्यांना दाखवतो असं केलंय. तो पुढचा व्यक्ती म्हणतो, "सर याचे ₹20,00,000 पण येणार नाही." "हे सर काय केलं तुम्ही हे?" आता तो कुठल्या तोंडाला म्हणणार, की 2 ललना आल्या माझ्या शेजारी बसल्या आणि इनडायरेक्टली खास भागली आणि गडबड झाली. शुद्ध भाषेत बोलायला गेलं तर. त्यामुळे मी ते बोलूच शकतो. आणि मी रोखठोकच बोलतो. त्यामुळे मला काही फरक पडत नाही. आणि हे मी पाहिलंय. हे मी अनुभवलंय. मी तर एका अशा डिरेक्टरचा पिक्चर केला होता, की ज्याचं पोरगं प्रत्येक सीनला 32 टेक घ्यायचं सर. आणि तिकडनं बाप म्हणायचा, "बेटा हो रहा है तेरे से, हो रहा है. तू कर रहा है, आ रहा है तेरे को." आणि पुढे मी क्लू द्यायला असायचो. सगळ्या प्रोडक्शनला आज माहिती याची सहनशीलता का संपना. म्हटलं शेवटी त्याचे पैसे मिळतात रे. आता काय त्यांनी करू दे, नाही तर माती करू दे. 2 पिक्चर होतात. एक नाव करण्यासाठी आणि एक पैसे कमवण्यासाठी. तिथे तर 2 पैसे होते म्हणून मी करत होतो. पण मी प्रत्येक ठिकाणी काय ना काही शिकत गेलो. तसंच मी निर्मात्याला हे सांगेन, की फिल्म मेकिंग इज अ सिरियस बिझनेस. करमणूक क्षेत्र हे सुद्धा व्यावसायिक क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर करायचं असेल ना, तर त्या हिशोबाने करा. बाकीच्या सगळ्या येड्या चाळ्याच्या मागे नका लागू. याची स्वतःची बरोबरी. तुम्हाला वाटायचं नाही म्हणजे एक उदाहरण देतो. तिथे बऱ्यापैकी कलाकार जमतात, बसतात. मला माहिती आहे आपण खूप तिथे चहाही घेतला असेल. योगायोगाने मी डेक्कनकडून मी यायला लागलो. तिथून मला इकडे यायचं होतं. मी राहतो या बाजूला म्हणल्यावरती. तर एक डिरेक्टर, सेम 2 ललना, एक निर्माता, त्या ललनाच्या मध्ये आणि अजून अशी 7-8 लोकांची टीम भेटली. आता योगायोगाने महाराजांची व्हिडिओज मी करत होतो. आता थोडं थांबलो आता मी परत करतोय. मग आपला पी-आर खूप चांगला आहे. पण त्यांनी म्हणलं, "भारी सचिन दादा बरं झाला आलास. हा पण पिक्चर करतोय तुझं एक नाव आहे याच्यामध्ये." आणि त्यांनी मला ते दाखवलं. सेकंड डेट नव्हतं. त्यांनी मला सांगितलं पेमेंट बऱ्यापैकी. म्हटलं ओके मलाही आवडलं. त्यांनी निर्मात्याची ओळख करून दिली. निर्माते पण खुश होते. त्याच्यात मी कलाकारांची पण नावं पाहिली. बरेच कलाकार होते. हां. 4 मिलियन फॉलोअर्स, 3 मिलियन फॉलोअर्स. ते पाहिल्यानंतर मी निर्मात्याला म्हटलं, "तुमचं काय? तुमच्याकडे काय-काय तुम्ही काय करता?" त्यांनी सांगितलं, "माझी मोठी शेती आहे. 100 एकर मोठं फार्म हाऊस आहे. 2 ट्रक आहेत. 4 ट्रॅक्टर आहेत. काय अजून पोकलॅट आहेत." म्हटलं, "वाह!" "सर म्हणे तुम्ही विकायला काय काढले?" तिने असं ते डिरेक्टर माझ्याकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं. त्याने माझ्याकडे बघितलं. म्हटलं, "का?" म्हटलं, "सर हे बघता म्हणजे पिक्चर किती मार्केट करते." "सर कसं काय बोलताय सर तुम्ही?"
म्हणजे 2-3 मिलियन फॉलोअर्स, हा. ह्याचे 2 मिलियन्स आहेत. असे त्यांनी एक मला सुरुवातीला 4 लोक नावं सांगितली, एक आकडा आकडा सांगितला. म्हणला 5 मिलियन फॉलोअर्स असणारे आपल्याकडे, म्हणजे काय लय मोठा आकडा होता. पण एवढे लोक म्हणा आपल्याकडे कमीत कमी 1 करोड लोक थिएटर येणार. 100 जरी काढलं 100 करोड कुठे गेले नाहीत. मी म्हटलं सर ऐका, अमिताभचा आणि आमिर खानचा पिक्चर होता मध्ये, सुपर फ्लॉप झाला, काशीनाथ घाणेकर चालला, बरोबर. कंटेनर क्वालिटी हो आणि काशीनाथ घाणेकर हो. तो विषय होता म्हटलं एकंदरीत. ह्यांना म्हटलं ह्यांच्याकडे तर कुत्री भुगतात, की आपल्याकडे कोण आलं नवीन 15 सेकंद पुढेच करताय. बरोबर. आता तो विचार पडला डिरेक्टर टेन्शन मध्ये, की याला उगाच थांबवला, म्हटलं नका घेऊ मला, नका पैसे देऊ, कारण मी तुमच्या तळतळानं माझ्या घरात नकोय, अन्न नकोय. मी माझ्या बायकोनं पोरगेला ते अन्न नाही खायला घालणार, उपाशी राहू आम्ही, पण ते नकोय. धंदे हिशोबाने वर्कआउट करा, योग्य लोक आहेत ते घ्या, जाणकार लोकांना मार्गदर्शन घ्या, आणि मग का नाहीतर जे कमवलंय ना ते खरंच विकायला लागेल. बऱ्याच वेळा असं होतं ना, म्हणजे चुकीच्या लोकांमुळे इंडस्ट्रीचं नाव खराब होतं. तेच झाले. 10 लाखात पिक्चर, 15 लाखात पिक्चर, 20 लाखात पिक्चर, आपण बघणार कोण?